राव मुंडे होते आणि या महाराष्ट्रामध्ये जेवढे लोकनेते होऊन गेले त्या लोकनेत्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक जर कोणाचा लागत असेल तर तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा लागत कारण एक ऊसतोड कामगाराचा मुलगा, एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत होता त्यावेळी तो सोशल इंजिनिअरिंग करायचा, 18 पगड जातीमधल्या लोकांना बरोबर घ्यायचा, एखाद्या शेतकऱ्याच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या राजू शेट्टी असो किंवा पाशा पटेल असो त्याला जवळ घ्यायचा, बरोबर घ्यायचा, कायद्याच्या सभागृहामध्ये घेऊन जायचा, एखादा सामाजिक चळवळीमध्ये काम करणारा महादेव जानकरांसारखा एखादा कार्यकर्ता असेल तर चल जवळ ये, तुला मी तिकीट देतो, तुला लढलं पाहिजे, मी सांगतो तसं ऐक असं म्हटल्यानंतर त्या माणसाला पुढे घ्यायचा, त्याला प्रतिनिधित्व द्यायचा, सदाभाऊ खोटासारख्या माणसाला प्रतिनिधित्व द्यायचं, 18 पगड जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायचं. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना, बलुतेदारांना, अलुतेदारांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राजनीतीला एक सुंदरसं स्वप्न जर कुणाच्या रूपानं पडलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या रूपानं पडलेलं होतं. बघा, मी तुम्हाला आता ओबीसीच्या प्रश्नावरून आम्ही आमरण असं उपोषण केलं. मी ज्या वडीगोद्री गावामध्ये जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्या गावामध्ये अंतरवली सराटीच्या बाजूलाच ज्या गावामध्ये आम्ही दत्ताच्या मंदिरामध्ये आमच्या खटके बंधूंच्या आणि त्या गावातल्या सर्व मंडळींच्या वतीनं मी त्या गावात उपोषणाला बसलो एका मंदिरामध्ये. त्या वडीगोद्री गाव आणि माझं सांगोला तालुक्यातलं शेवटच्या टोकाचं दुष्काळी भागातलं जुझारपूर नावाचं गाव, हे जे अंतर आहे ते 368 किलोमीटरचं अंतर आहे. मग मी तिथपर्यंत कसा धावत आलो? काही लोकांना प्रश्न पडला, हे लक्ष्मण हाके कोण आहेत किंवा नवनाथ वाघमारे हे कोण आहेत आणि कसे बसलेत आणि एवढी लोक तिथं कशी गोळा होते? हा प्रश्न इथल्या आमदारांना, इथल्या खासदारांना, इथल्या मंत्रिमंडळाला, इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या विरोधी पक्षनेत्याला, हर एक माणसांना हा प्रश्न पडला होता. बंधूंनो, एक भावनिक असा प्रश्न मी तुमच्या समोर मांडतो. त्या जुझारपूर तालुक्यामध्ये, जुझारपूर गावामध्ये, सांगोला तालुक्यातल्या छोट्याशा गावामध्ये ऊसतोड कामगाराच्या घरामध्ये होता. थोडंसं शिक्षण मलाही मिळालं. शिक्षण मिळाल्यानंतर या महाराष्ट्रामधलं संविधान, या देशामधलं संविधान, कायदा, कानून, राज्य मागासवर्ग आयोगावरती गेल्यानंतर मला हे जवळून अभ्यासता आलं. माझ्या ऊसतोड कामगारांच्या समस्या काय आहेत, माझ्या बीड जिल्ह्यामधल्या महिलांच्या समस्या काय आहेत. 26-27 वर्षाची महिला ते 35-36व्या वर्षातल्या ज्या तरुण महिला आहेत त्या महिलांवरती गर्भाशय काढण्याची वेळ माझ्या या बीड जिल्ह्यामधल्या महिलांवरती येते. त्याचं कारण ज्यावेळी आम्ही शोधत होतो त्यावेळी या तरुण महिलांना ऊसतोडीला गेल्यानंतर मोळ्या उचलायला लागायच्या, बैलगाडी न्याव्या लागायच्या. अहो, दसरा आणि दिवाळी आल्यानंतर आमची गावच्या गावं ऊस पडतात. हा खरा महाराष्ट्र आहे. मग बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, मेंढपाळ बांधव असेल, गावातला बलुता असेल, अलुता असेल, गावगाड्यातली 60-70% लोक आजही या सामाजिक न्यायापासून कोसो मैल दूर आहेत. अरे, या महाराष्ट्रामधला आमदार खासदार कोण आहे? रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारी माणसं. एकाच घरामध्ये आमदार, एकाच घरामध्ये खासदार, एकाच घरामध्ये मंत्री, एकाच घरामध्ये कारखानदार, एकाच घरामध्ये डीसीसी बँकेचा चेअरमन, एकाच घरामध्ये या सगळ्या गोष्टी एका ठराविक जातीने हा महाराष्ट्र बेटीस धरलाय. आणि माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या या 18 पगड जातीला ओबीसीचं रिझर्वेशन दिलं, सामाजिक न्याय दिला. हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये भटकंती करणारी माणसं, पोटासाठी रानोमाळ भटकणारी माणसं, या माणसांना मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय, मला राजकारणाच्या प्रवाहात आणायचंय, निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचंय. म्हणून ओबीसीला 340व्या कलमामध्ये रिझर्वेशन दिलं. हे घटनात्मक आहे, हे कायद्यात आहे. 1994 साली तुम्हाला मला हे आरक्षण मिळालं. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी विजय एनटी मधलं अ ब कड हे जे बायफर्गेशन केलं, बंजारा समाज असो, धनगर समाज असो, वंजारी समाज असो, या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमचं आमचं एनटीचं आरक्षण आहे तर आहेच, पण हे एनटीचं आरक्षण ओबीसीच्या 27% आरक्षणाच्या कोट्यामधलं आहे. तो झरांगे नावाचा माणूस म्हणतो आम्ही एनटीच्या आरक्षणाला कुठं हात लावतोय. तो बाळासाहेब सराटे नावाचा, विनोद पाटील नावाचा माणूस अरे कायद्याची लढाई लढतात, हे विचारवंत आहेत म्हणे, ही मोठी लढाई लढतायत म्हणे, कोर्टात लढाई लढतायत म्हणे. त्या 2 माणसांनी म्हणले अरे हाके धनगराचा माणूस आहे आणि हा ओबीसीच्या आरक्षणासाठी आंदोलन करतोय. त्या लोकांना माझं सांगणं आहे, गावगाड्यामधल्या 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, छोट्या छोट्या घटकांना, माझ्या वंजारी समाजानं, माझ्या बंजारा समाजानं, माझ्या धनगर समाजानं, माझ्या तेली समाजानं, गावगाड्यातली पॉकेटच्या पॉकेट, गावच्या गावं तुमच्या आमच्या या सगळ्या छोट्या छोट्या घटकांचं संरक्षण करण्याचं काम, आमच्या ओबीसीच्या 27% आरक्षणाचं संरक्षण करण्याचं काम कुणाला करावं लागेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागेल.
गावगाड्यातल्या हर एक माणसाला विश्वास द्यावा लागल. आत्ताच आम्ही इथं गडावरती येत असताना आम्हाला एक बातमी मिळाली. एका गावामध्ये दगडफेक झाली म्हणे. अरे 18 पगड जातीच्या लोकांना, अरे माझ्या बीड जिल्ह्यातली ही तरुणांची पोरं, यांचा उत्साह बघितला ना. अरे कधी काळी लाट्या काट्यांची लढाई व्हायची. आजकाल लढाई होती ते हिमतीवरती होते, बॅलेटवरती होते, लोकशाहीमध्ये होते, कलमानं होते, शिक्षणानं होते. आजची लढाई सोपी आहे बांधवांनो. तुम्ही आम्ही फक्त आपलं डोकं जाग्यावर ठेवायचंय, डोकं शाबूत ठेवायचंय. तुमचा कोण परका कोण या गोष्टीचा विचार करायचा आहे. गावगाड्यामधल्या दलिताला, गावगाड्यामधल्या मुस्लिमांना बरोबर घ्यायचंय. पंकजाताईंचा हा पराभव नाही. हा पराभव भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काही गोष्टीमुळे संविधान बदलणार वगैरे वगैरे गोष्टींचा होता. लोकनेत्या पंकजाताई आहेत. निवडणुका येतील जातील, हार जीत निवडणुकीत होत असते. अरे पण लोकनेत्याच्या घरी जन्म घेणं आणि लोकनेता ही पदवी अरे कुठल्या विद्यापीठात मिळत नाही किंवा कोणी जाहीर करून मिळत नाही, ती जनता देत असते. आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांना, सगळ्या प्रवर्गामधल्या, सगळ्या समाजातल्या लोकांना माझं सांगणं आहे. एकच उदाहरण मी तुमच्या समोर सांगतो. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे 2011चा कालखंड होता. या दिल्लीच्या संसद भवनाला ओबीसीच्या नेत्यांनी घेराव घातला होता. आमच्या ओबीसीच्या हक्काला, आमच्या ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आम्हाला बजेट मिळालं पाहिजे. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असणारा आमचा राजबिंडा नेता त्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील होता. त्यांच्याबरोबर समीररावजी भुजबळ होते, त्यांच्याबरोबर लालू प्रसाद यादव होते. 2 मिनिट. त्यांच्याबरोबर लालू प्रसाद यादव होते. भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी गोपीनाथराव मुंडे यांनी सांगितलं, मी ज्या महाराष्ट्रामधून येतो, मी ज्या वाड्या वस्त्यावरून येतो, मी ज्या गावगाड्यातून येतो, मला ज्या ओबीसीचे प्रश्न माहिती आहेत, वेदना माहिती आहेत, दुःख माहिती आहेत. या लोकांचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर मला ही भूमिका, मला राजकीय भूमिका घेऊन चालणार नाही, तर मला सामाजिक भूमिका घेऊन चालावं लागल. ती हिंमत कुणी दाखवली असेल तर ती लोकनेता गोपीनाथराव मुंडे यांनी दाखवलेली होती. त्यामुळे ओबीसीच्या नेत्यांना मला सांगणं आहे, छगनरावजी भुजबळ सामाजिक भूमिका घेत आहेत, ठाम भूमिका घेत आहेत. तुम्ही आम्ही सुद्धा सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या आरक्षणाची, सामाजिक न्याय हक्काची, अरे संविधानामध्ये लिहिलंय, कायद्यामध्ये लिहिलंय, या 18 पगड जातींना या प्रवाहामध्ये घ्यायचंय. अरे हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे, गावगाड्यातला महाराष्ट्र आहे, विदर्भातला महाराष्ट्र आहे, मराठवाड्यातला महाराष्ट्र आहे, कोकणातला महाराष्ट्र आहे, विदर्भातला महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे. आम्ही उपोषणाला बसलो होतो. एक शेवटचा किस्सा सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. मगाशी सांगता सांगता तुम्हाला सांगितलं, त्या वडीगोत्री गावामध्ये ज्यावेळी उपोषण करत होतो त्यावेळी धोतरवाले, टोपीवाले अशी बरीच मंडळी, ऊसतोडीचे मुकादम आणि ऊसतोडीचे कामगार, चालक, मालक असं शिष्टमंडळ आमच्याकडे आलं. त्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघितलं, त्यांचं निवेदन बघितलं. 6वा दिवस आमचा उपोषणाचा होता बांधवांनो. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. अश्रू आल्यानंतर त्यातल्याच एका, बघा कुणाला आठवत असेल तर तो माणूस सांगेल सुद्धा तुम्हाला. तो माणूस असं एक वाक्य बोलला, हाके साहेबांचं आमचं कुठलं तरी एक नातं आहे म्हणून हाके साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. माझा बडेजाव सांगण्यासाठी हे उदाहरण सांगत नाही, कारण तो ऊसतोड कामगार होता, ऊसतोड मुकादम होता. आमच्या व्यथा आणि वेदना जाणणारी माणसं जर देशाच्या संसदेमध्ये नसतील तर तुमचं आमचं आरक्षण वाचवणार कोण? आत्ताची माणसं गेलेत निवडून, आत्ताची लोकसभेमध्ये माणसं निवडून गेली, आत्ताची लोकसभेमध्ये माणसं निवडून गेली. त्या सगळ्या माणसांनी, मराठवाड्यातल्या सगळ्या खासदारांनी पत्र लिहून त्या खुळखुळ्याला, हा शब्द मला जबाबदारीनं वापरायचंय. मला कुणाला द्वेष, मत्सर म्हणून मला हा शब्द वापरायचा नाही. अरे संविधान वेटीस धरणारा, महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्था वेटीस धरणारा, मुख्यमंत्र्यांना वेटीस धरणारा, गावगाड्यामधल्या या 18 पगड जातींचा अधिकार नाकारणारा, म्हणजे संविधान नाकारणारा हा माणूस तुमच्या आमच्या अनाथमाती कालवायला चाललाय. आणि तुम्ही आम्ही शांत बसायचं? या माणसाने 5-6 खासदारांनी त्या जरांगेंना पत्र दिलं, आमचा तुला पाठिंबा आहे. अरे गावगाड्यामध्ये 60% माणसं तुम्ही आम्ही, गावगाड्यामधली 60% माणसं तुम्ही आम्ही, जातीमध्ये तुम्ही आम्ही विभागलो गेलो. पण आता जातींच्या संघटना 2 मिनिटं बाजूला ठेवायच्या, पण आता ओबीसीची संघटना या गावगाड्यामध्ये बांधायची. माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, वर्षी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, गावगाड्यातला पेरेड, बेडेड, रामुशी, गावगाड्यात कारण यांचं या महाराष्ट्राभोवती
एक लोकनेता म्हणून जे गारुड होतं, जे नेतृत्व होतं, ते नेतृत्व डोळ्यासमोर ठेवायचं. आणि म्हणून आम्ही या गोपीनाथ गडावर आज आम्ही ऊर्जा घेण्यासाठी रेवाडीच्या बिरोबाला जाऊ, त्यानंतर आम्ही अरडला जाऊ. आमच्या गावगाड्यातल्या या 18 पगड जातींच्या तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा आहे. आम्ही सुद्धा या व्यवस्थेमध्ये कुठेही कमी नाही आहोत. आम्हाला गृहीत धरू नका. आमच्या सुद्धा पोरांना कुठेतरी स्वप्न पडतंय, आम्हाला आमदार व्हायचंय, आम्हाला कायद्याच्या सभागृहात जायचंय, आम्हाला देशाच्या संसदेमध्ये जायचंय. फक्त कॉन्फिडन्स असून चालणार नाही, फक्त स्वाभिमान असून चालणार नाही. गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या खांद्यावरती हात ठेवून एक आपल्याला साखळी निर्माण करावी लागल. आणि या जात दांडग्या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये एक नॅरेट सेट केलाय. विधानसभेचं तिकीट यांनाच, लोकसभेचं तिकीट यांनाच, कारखान्याची मालकी यांचीच, डीसीसीची बँकेचे डायरेक्टर यांचेच, कॅबिनेट मधलं प्रतिनिधित्व यांचंच, मुख्यमंत्री पदावर हेच. पण गावगाड्यामधला एखादा लोकनेता जर पुढे यायला लागला तर जरांगे नावाचा माणूस म्हणतो की ओबीसीच्या माणसाला असं पाडा, असं पाडा की पुढच्या 5 पिढ्या राजकारणात उगवल्या नाही पाहिजे. कोण जातीवाद करतंय, कोण जातीवाद करतंय? या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमिका नव्हती. ते मावळा म्हणायचे, मावळा. छत्रपती शिवरायांचं राज्य हे 18 पगड जातींचं राज्य होतं. खूप काही बोलता येऊ शकतं बंधूंनो. अजून 4 ते 5 ठिकाणी कार्यक्रम आहेत. माझ्या संयोजकांच्या मनामध्ये धाकधूक चालू आहे. पुढं जेसीबी उभे आहेत, वाहनं उभे आहेत, लोक वाट बघतायत. आम्ही 4 ते 5-6 तास लेट झालोय. एकच उदाहरण सांगतो. अरे गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी संघर्ष यात्रा काढायचे, ज्यावेळी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जायचे, अरे सकाळी 12 वाजता माणसं गावगाड्यामधली, सकाळी 12चं टायमिंग असायचं. आणि 12 वाजल्यापासून माणसं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत गोपीनाथराव मुंडे यांची वाट बघायची. असा लोकनेता, आणि त्या लोकनेत्याच्या चरणी नतमस्तक व्हावं, त्यांच्या गडावरती यावं, त्यांच्यापासून ऊर्जा घ्यावी. आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या तरुणांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. टीव्हीवर बोलतोय, माध्यमांतून बोलतोय, जिथं जिथं जाईल तिथं बोलतोय. सकाळी वाशिमला बोललो, पोहरादेवीला बोललो. प्रत्येक गावामध्ये लोक येत आहेत. जिंतूरला भल्या मोठं, आता ते सांगणं इथं योग्य नाही, पण गावगाड्यामधला तरुण एक होतोय, गावगाड्यातला ओबीसी एक होतोय, विजयंती एक होतोय. तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी समायोजनाची भूमिका घेतली पाहिजे. नेत्यांनी 4 पावलं पुढे आलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना सामावून घेऊन हा आमचा महाराष्ट्र आहे आणि ही आमची महाराष्ट्राची दिशा आहे. हे येऊ घातलेल्या